नमस्कार, आपण पाहतात युगांतर महाराष्ट्र न्यूज. पाहुयाच्या काय ठळक घडामोडी बातमी आंबिवलीतून आहे. आंबिवली स्टेशनला लागून असलेल्या लहुजी नगरमधील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित. आंबिवली लहुजी नगरमध्ये सांडपाण्याचा मोठा प्रश्न. प्रशासकीय उदासीन. आंबिवली स्टेशनला लागून असलेल्या लहुजी नगरमधील रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. शौचालयाच्या समस्येपासून ते सांडपाण्याच्या व्यवस्थेपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जाताना येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वेच्या नवीन रुळाच्या कामामुळे येथे सांडपाण्याची गटारे बुजवण्यात आली आहेत, मात्र पर्यायी व्यवस्था न केल्याने संपूर्ण सांडपाणी रहिवाशांच्या घरात शिरत आहेत. यामुळे परिसरात अस्वच्छता वाढली असून डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिक समाजसेविका संध्या साठे यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र अजूनही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. गेल्या 3 महिन्यापासून या समस्येने समाधान झालेले नसल्याने स्थानिक महिलांनी संताप व्यक्त केला आहे. रहिवाशांनी प्रशासनाने त्वरित योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे आणि तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. शेख है मेरी मतलब मेरे पापा की इधर ये तीसरी पीढ़ी चालू है. मेरे घर के सामने लहुजी नगर, मेरे घर के सामने पूरा पानी हो गया, आने जाने को भी रास्ता नहीं है. मेरे 2 साल का बच्चा 2 बार वो नाले में गिर चुका है. अभी मैं किसके पास जाऊँ बोलने के लिए? वो रेलवे वाले लोग तो कुछ हाथ लगाने दे रहे नहीं है. हमारे इधर है संध्या साठे बोल के, हम उनके पीछे पीछे है. जो भी कुछ करने का भी उनके हाथ में और सब आप लोग के हाथ में. देखो अभी मेरे घर में पूरा पानी घुसा है. बारिश में क्या करेगा? बरसात में कैसा है? जहाँ पर हम लोग जाने के टॉयलेट उधर भी पूरा मतलब झाड़ी जुड़ी सब उन लोग ने साफ करके डाले, ये रेलवे वाले लोग ने. अब उसके लिए क्या करने का आप खुद देखो, हैंडल करो आप. हमारे लिए एक रिक्वेस्ट है आपके लिए, हमारे लिए आपको देखो अभी आप क्या करने का क्या नाही. आणि आता तुमची काय मागणी याच्याबद्दल? गेल्या 3 महिन्यापासून ही सुरुवात झाली आहे. मी संध्या साठे, लहुजी नगरमध्ये मी स्वतः राहते. माझं घर आहे तिकडे. 3 महिन्यापासून रेल्वे प्रशासन आणि रेल्वेची 3री लाईन कसारा ती चालू झाली तेव्हापासून आमचे सांडपाण्याचे गटर बंद करून ठेवलेले आहेत. त्यासाठी आम्ही वारंवार KDMCमध्ये जातो आहे. वारंवार सर्वांना लेटर वगैरे सर्वांना केलेले आहेत. आमची तक्रार सर्वांकडे आम्ही नेऊन मांडलेली आहे, पण आमची मदत आतापर्यंत कोणीही करत नाही. प्रत्येकाचं एकच म्हणणं आहे की तुम्ही ज्या जागेवर राहतात ती जागा NRC कंपनीची आहे, त्यामुळे NRC कंपनीचं NOC आल्याशिवाय किंवा त्यांनी जो तुमच्या जागेवर स्टे लावलेला आहे तो स्टे हटवल्याशिवाय आम्ही तुमची काही मदत करणार नाही. तुम्ही NOC आणा, आम्ही तुमची 24 तासाच्या आत मदत करू. आम्ही तुम्हाला काय आहे ते योग्य ते मार्ग काढून देऊ. पण NOC आणायला जर आम्ही जावा तर मग हे सर्व महानगरपालिकेचे अधिकारी आहे हे कशासाठी आहेत? मग काय तर. आणि आमचं खरं तर आमचं लढा जो आहे तो फक्त मूलभूत गरजासाठीच नाही, तर सरकारकडे, मायबापाकडे आमचं हे विनंती आहे की आमच्याकडे माणूस म्हणून बघा. आम्ही काय कुत्रे मांजरं तर नाही आहेत, त्यामुळे आमच्याकडे माणूस म्हणून बघा. आमचे लहान मुलं आजारी पडत आहेत. आमचे जे वृद्ध महिला आहेत, वृद्ध पुरुष आहेत तेही आजारी पडत आहेत. आज उद्या पेपर चालू होणार आहेत. जर मुलं आजारी पडले तर ते उद्या पेपरला कसं जाणार आहेत? त्यामुळं सरकारकडे म्हणा, KDMCकडे म्हणा, प्रत्येकाकडे हीच मागणी आहे की आमच्याकडे माणूस म्हणून बघा. ना आमच्याकडे टॉयलेटची सोय आहे, ना आमच्याकडे सांडपाण्याची सोय आहे, ना आमच्याकडे पायवाटा आहेत, ना कुठली सोय आमच्यापर्यंत येत नाही. एक तर 1000 ते 1200 लोकांची ही वस्ती आहे, पण आतापर्यंत कोणीही दखल घेत नाही. आतापर्यंत कोणी आम्हाला बघायला आलं नाही की हे लोक कोणत्या अवस्थेमध्ये आहेत. आयुक्त मॅडमला आम्ही स्वतः भेटून आलोत. आयुक्त मॅडमचंही हेच म्हणणं आहे की तुम्ही कंपनीचं NOC आणा, आम्ही तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. पण आम्ही माणसं आहेत, आमच्याकडे तुम्ही माणूस म्हणून बघा. कारण आज उद्या याच्यातून मच्छर तयार होत आहे, त्याच्यातून डेंगू मलेरिया जर झालं तर उद्या आम्ही लोक हातावर चपोट आहे. जर आम्ही कष्ट करायला बाहेर जाणार तरच आमचं चूल पेटणार आहे. त्यामुळं हे लोक जे करतायत ना हे सर्व चुकीचं आहे. त्या माणूस आहे असं आमच्याकडे बघा आणि काय आहे ते योग्य तो निर्णय द्या.